थांब बाळा, पृथ्वीवर तू झोपडीत राहण्यासाठी किंवा चिंधा पांघरण्यासाठी उपाशी राहण्यासाठी आलेला नाहीस. अधिक समृद्ध जीवन जगण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे. होय माझ्या लेकरा, तुझ्या मनात तुझ्या इच्छापूर्तीचं चित्र रेखाटलं गेलं आहे. त्यामुळे तुझं अंतर्मन आता प्रक्रिया देत आहे. काही न देता काही मिळवण्याचा प्रयत्न थांबव. फुकट जेवण कधीच मिळत नाही. काही मिळवण्यासाठी तुला सुद्धा काहीतरी देता आलं पाहिजे. जर तू तुझ्याकडे लक्षाकडे, आदर्शाकडे, धाडसाकडे मानसिकरित्या लक्ष दिलंस तर तुझं गहन मन नेहमी तुला पाठिंबा देईल. आणि होय माझ्या लेकरा, बघ, तुझ्या अंतर्मनाचे नियम तू जाणून घे. माझ्या बाळा, तुझा कसाबसा उदरनिर्वाह व्हावा अशी तुझी इच्छा नाही. तुला ज्या गोष्टी ज्या वेळी करण्याची इच्छा असेल त्यावेळी त्या करता याव्यात इतका पैसा तुला हवा असतो. त्यामुळे तुझ्या अंतर्मनाच्या समृद्धीला ओळख, तिच्याशी परिचित हो. श्रीमंत होणं हा माझा हक्क आहे असा दावा करण्यासाठी पुरेसे हिम्मतवान बना. स्वतःवर विश्वास ठेवा. पैशाला ईश्वर बनवू नका. तो फक्त एक प्रतीक किंवा चिन्ह आहे. लक्षात असू दे बाळा, ही खरी श्रीमंती तुझ्या मनात आहे. एक संतुलित जीवन जगण्यासाठी तू इथे आलेला आहेस. यामध्ये तुला आवश्यक तितका पैसा मिळवण्याचाही समावेश होतो. मनाने श्रीमंत हो. धन आपोआप तुझ्या पायाशी लोळून घेणार आहे. धन, पैसा हे तुझं एकमेव उद्दिष्ट नाही बाळा. संपत्ती, आनंद, शांती तुझ्या सुप्त गुणांची खरी ओळख आहे. प्रेमाची अभिलाषा बाळग. सगळ्यांसाठी वैयक्तिकरित्या अलौकिक प्रेम आणि सद्भावना ठेव. तुझं मन तुला या सगळ्या बाबतीत चक्रवाढ व्याजाच्या तत्वावर मोबदला देत असतो. होय माझ्या लेकरा, बघ, अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे. जेव्हा तू या शक्तीवर दृढ विश्वास ठेवतोस तेव्हा सुख तुझ्याकडे चालत येतं. मग तुझी स्वप्न आपोआप सत्यात उतरायला लागतात. तू कोणत्याही अपयशानंतरही धवल यश मिळवू शकतो आणि तुझ्या मनात जतन केलेली इच्छा पूर्ण करू शकतो. जो ईश्वरावर विश्वास ठेवतो तो सुखी होतो. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या व्हिडिओला लाईक कर. माझ्या बाळा, सुखाची निवड कर. सुखी असणं ही एक सवय आहे. ज्या गोष्टी सत्य, प्रामाणिक, न्यायपूर्ण, शुद्ध आहेत त्यांची प्रशंसा ही व्हायलाच पाहिजे. सकाळी डोळे उघडताच स्वतःशी म्हणायचं, आज मी सुखाची, यशाची, योग्य कर्माची, प्रेमाची, शुभेच्छांची, शांतीची आणि माझ्या भगवंताची निवड करत आहे. आजवर तुला जे काही प्राप्त झाले त्याबद्दल तू कृतज्ञता व्यक्त कर. तुझे कुटुंब, तुझे सहचारी, सहयोगी यांच्या शांतीसाठी, सुखासाठी, समृद्धीची तू प्रार्थना कर. तू सुखी होण्याची इच्छा हृदयापासून कर. तीव्र उत्कट इच्छेशिवाय काहीच पदरी पडत नाही. इच्छा म्हणजे कल्पनांचे आणि श्रद्धांचे पंख असलेले अनिवार्य ओढ. तुझ्या इच्छापूर्तीची कल्पना कर. इच्छा पूर्ण झाली आहे असं अनुभव. भीती, राग, द्वेष आणि अपयशाच्या विचारात जर तू गुंतलास तर तू दुःखी होशील. लक्षात ठेव, तुझं जीवन तसंच असेल जसे तुझे विचार आहेत. म्हणून तू तुझे विचार चांगले ठेव. जर विचार चांगले असेल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, तू सुख विकत घेऊ शकत नाही. काही कोट्याधीश लोक सुखी आहेत तर काही दुःखी. त्यांच्याजवळ खूप पैसा नाही असं बरेच लोक सुखी आहेत तर काही दुःखी. पैसा ही काही सुखाची मास्टर की नाही. काही विवाहित लोक सुखी आहेत तर काही दुःखी. तुमच्या विचारात, भावनेत, मनात सुख असायला पाहिजे. मनाच्या शांत जमिनीत फुलणारं पीक म्हणजे सुख. तुमच्या विचाररूपी नांगराला शांतीच्या, सुरक्षेच्या धक्क्याला बांधा. मग तुमचं मन केवळ सुखाची निर्मिती करेल. तुमच्या सुखात कोणताच अडथळा नसतो. बाह्य वस्तू हे सुखाचं कारण ठरू शकत नाही.
ते परिणाम आहेत, कारण नाही. तुमच्या अंतर्मनापासून सुखाचं सूचक चिन्ह मिळवा, सुख निवडा. सर्वात सुखी व्यक्ती ती आहे जी सर्वोत्तम व्यक्त करते. प्रत्येक व्यक्तीत ईश्वर सर्वोच्च आणि परम उत्तम आहे. ईश्वराचं साम्राज्य तुमच्या हृदयात आहे, म्हणून तुम्ही सुखी राहा. सर्वात सुखी व्यक्ती ती जी तिच्यातील सर्वोत्तम बाहेर आणते. सुख आणि सद्गुण परस्पर पूरक आहे. सर्वोत्कृष्ट लोकच सुखी असतात असं नाही, तर ज्यांना जगण्याची कला अवगत असते ते देखील सर्वात सुखी आहेत. तुमच्यातील सर्वोत्तमाच्या रूपात ईश्वर तुमच्यात वास करतो. प्रेम, सत्य, सौंदर्य अधिकाधिक व्यक्त होऊ द्या. मग जगात सर्वाधिक सुखी असलेली व्यक्तीपैकी तुम्ही सर्वाधिक सुखी असाल. म्हणून बाळा, घोडा ज्याला घाबरत होता असं प्रत्यक्षात काही अस्तित्वात नव्हतंच. मानव प्राणी देखील दोरीला साप समजतो आणि त्याच्या मनात सापाबद्दल अधिक भीती वास करते. त्याचप्रमाणे माणसाला ज्याची भीती वाटते, जे त्रासदायक वाटतं, असं काही मुळी नसतंच. भीती हा केवळ एक विचार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मनातल्या भीतीदायक विचारांना जाळा. सर्व ठिकाणी विजय मिळणार असा विश्वास बाळगा. बाळा, बघ, छोट्या छोट्या गोष्टीतून सुख आपल्याला मिळत असतं. तुमचं मन नकारात्मक विचारात, नैराश्यात, उदास विचारात गुरफटणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. माझ्याजवळ लाखो रुपये असते तर मी सुखी झालो असतो, हा भ्रामक विचार आहे. धन, संपत्ती, पैसा, सोनं हे तुम्हाला सुखी करू शकत नाही आणि तसंच ते तुम्हाला सुखी राहण्यासाठी अडवत देखील नाही. सुख असतं ते तुमच्या विचारात, भावनेत. सुख निर्माण होण्यासाठी काहीतरी कृत्रिमपणे करावं लागतं असं बऱ्याच लोकांना वाटतं. कोणी म्हणतं जर माझी अध्यक्षपदी निवड झाली, कोणी म्हणतो मी हे बनलो, कोणी म्हणतो मी ते बनलो. पण सुख ही आध्यात्मिक अवस्था आहे. पदोन्नती, मान सन्मान यावर सुख मिळेल असं नाही. तुमचं अंतर्मन जर सुखी असेल तर तुमचं बाह्यमन सुद्धा सुखीच राहणार आहे. म्हणून बाळा, माणूस जसा विचार करतो तसं त्याचं जीवन घडत असतं. त्यासाठी तुला ज्या प्रकारचे विचार करण्याची सवय जडलेली आहे तेच तुझं वास्तव आहे. तुला आनंदी राहायचं असेल तर तू सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा आणि स्वामी महाराजांचे नाव घेत राहा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चॅनलला सबस्क्राईब कर आणि व्हिडिओला शेअर कर.